श्लोक क्रमांक 144ला काल थांबलो होतो. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 144 पूर्ण झाला होता आणि 145 आपण पाहणार आहे. प्रकरणाचं नाव आहे महावाक्य तत्वम असी महावाक्य विचार, याचा निरूपण चालू आहे आणि त्याच्याबद्दल ते श्लोक क्रमांक 45 मध्ये सांगतात. 44 मध्ये सांगितलं, दोन ईश्वर आणि जीव यांच्या उपाधी आहेत, परंतु त्या दोहींचा संपूर्ण नाश झाल्यावर ते ईश्वरही नाही आणि जीव नाही. जर उपाध्या टाकून पाहिलं आपण तर सगळं काय ही सगळं पाहायचं ते आपल्याला ती दृष्टी पण दिलेली आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या योगाने त्या मालिकेत आपला जन्म झाला. त्या मालिकेत जन्म व्हायला एक खूप करोडो जन्माचं पुण्य असेल त्यांनाच ही गोष्ट कळणार. तुम्ही कोणत्याही तीर्थात राहा, काय राहा, तरी पण ईश्वराची कृपा, संतांची कृपा अनिवार्य, ती होणंच गरजेचं आहे. आणि ती झाली त्यामुळं त्यांनी ती ज्ञानेश्वरीची ओळ त्यावेळेला कळू शकते. संतांची ते काय म्हणतात, सगळे ग्रंथ जरी तुमचे पाठ असले तर तैस ते सिद्ध होतील जेव्हा तुम्हाला गुरु श्रीगुरु अनुकूल होतील. तैसे शब्दजात आलोडले अथवा योगाधिक जे अभ्यासिले तैच म्हणू येई जय आपुले जय सानुकूल श्री गुरु होय. बघा, ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण करू त्या जोपर्यंत या सगळ्या ग्रंथांमधून देव कळणार नाही, नुसता ग्रंथ वाचून 100% कळणार नाही. दिशा भेटेल, आणि दिशा भेटावी याच्यासाठीच त्यांनी दिलेले. बँकेच्या पासबुकमध्ये पैसे, पण पैसे पाहिजे असेल तर बँकेत त्या स्लिप भरून काढावंच लागणार. त्याप्रमाणे इथे संतांच्या संगतीत बसल्यावर कळले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितलं, या उपाधी माझी गुप्त, म्हणजे उपाधीमध्ये आहे ते गुप्त रूपाने. बघा, उपाधी माझी गुप्त आहे, प्रगट नाही. उपाधी प्रगट आहे आणि चैतन्य गुप्त आहे, आणि त्याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा उपाधी टाकून पाहणार तर चैतन्यच दिसणार. ते म्हणतात त्या दोन्ही उपाधी जर नाश केल्या तर राजाचे राज्य आणि सैनिकाची ढाल ही उपाधी असते. त्याच्या बाह्य अंगावरून कळालं जातं हा सैनिक असणार आणि हा राजा असेल. त्या उपाध्या जर काढून टाकल्या तर ते सामान्य नागरिकच राहणार. त्याप्रमाणे ब्रह्मसुद्धा सामान्य स्वरूपाने कोणताही आविर्भाव परमार्थामध्ये लागू नाही. मी महाराज आहे हे सुद्धा लागू नाही तिथे. त्यातल्या त्यात ह भ प ठीक, त्यातल्या त्यात ह भ हरी भक्ती करण्यात पारंगत बस. नाही तर तुम्हाला कोणतंही पद आहे ना, ते उपाधी तुम्हाला त्याच्यापासून बाजूला नेऊ शकतं. मी कोणतरी आहे, कशाचाच आविर्भाव नाही पाहिजे. त्यामुळे त्या उपाध्या सगळ्या टाकल्यानंतर तो राजा राहत नाही आणि तो सैनिक राहत नाही. मग उपाधी टाकली तर मग आपण चैतन्य स्वरूपात, आणि उपाधी जर पकडली तर जीव स्वरूपात आहोत, आणि जर एक हस्ती असेल कोणी तर ती शिव स्वरूपात आहे. आता श्लोक क्रमांक 245 वाचतोय. नेती नेती असा आदेश आहे इत्यादी शब्दात सर्व श्रुती ब्रह्मातील कल्पित द्वैताचा निषेध करतात. कोणत्या द्वैताचा? कल्पित. हे कल्पनेने वाढवलेले सगळं. कल्पनेपासून कल्पीला जो ठेला, आणि त्याच्यामुळे तेने पडे गोवा नेने हरी, त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये फसून गेलात आणि त्यामुळं परमात्मा कळत नाही. आणि एका जनार्दनी कल्पची मुराला, कल्पना बाजूला केली तर एका जनार्दनी कल्पची मुराला तोची हरी झाला सांडी, तोची अंगे झाला हरिरूप. सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. बघा, कल्पना बाजूला गेली पाहिजे आणि हे कल्पित द्वैते वास्तव नाही. आणि म्हणून नेती नेते म्हणतात ते बाजूला काढा, ते बाजूला काढा. ते बाजूला काढल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं ते चैतन्य स्वरूप आहे. श्रुती प्रमाणानुसार प्रत्यक्ष अनुभूतीने आपण या दोन अध्यासाचा खरोखर निराश करावयास पाहिजे. धर्मग्रंथ साक्षीला घेऊन सहाय्य करून आणि आपल्या अभ्यासाची उंची वाढवून आत्मानुभूतीने आपण या दोन अध्यासाचा खरोखर निराश केला पाहिजे. याचा निराश केव्हा होणार? आत्मानुभूती हाताला लागणार. बाबांनी आपल्याला अनुभूतीचा थोडा झटका दिलेला आहे. जशी त्या लायटरमधून जी टिचकी जाते आणि त्याच्यातून जी छोटी ज्योत जाती ती गॅस पेटवती, तसं आपल्याला बाबांनी तो युक्तिवाद दिलेला आहे. थोडी अनुभूती आणून दिली आणि त्याच्यामुळे काय झाले, आपण लागलीसी गोडी लाचावले मन लागलीसी गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. त्याच्यामुळे आपण त्याच्या पाठीमागे
पाठीपाठी त्याच्या पळत राहिलेले. आणि हे आपण करायला पाहिजे, आपल्याला हे करायचं, हे आपलं महत्त्वाचं कार्य आहे की आपण या कुडीपासून बाजूला व्हावं आणि आपलं स्वरूप ओळखावं, आणि त्याच्यासाठी ही कुडी दिलेली आहे. बृहत अरण्यक उपनिषदात असा आता आदेश आहे, हे नव्हे, हे नव्हे असे म्हणून ऋषी सुरुवात करतात. याचा अर्थ सत्यत्वाची अनुभूती घेण्याकरता अशी आम्हा आज्ञा करीत आहेत. तुम्ही आलात, ए साथी आलिया डोंगा शारंग धरू, आपुला तो एक देव करून घ्यावा, असे ते इनडायरेक्टली आपल्याला सांगतात. तू सत्यत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर नको असलेले वेद गोष्टी आहेत ना, त्या कल्पित गोष्टी आहेत, त्या बाजूला सारून दे. अशा शब्दात आदेश चालू ठेवून वैविध्यपूर्ण अद्भुत विश्व किंवा त्याची उपाधी याच्या पलीकडे कसे जावायचे आणि त्याचा निराश कसा करावायचा हे स्पष्ट करतात. कसं जायचं आहे पलीकडं? वैविध्य हे केवळ मन आणि बुद्धी यांचे प्रलंबन असते. वेगवेगळेपणा मनाचे आणि बुद्धीचे तारे ते खेळ आहेत आपले. मन आणि बुद्धी येथे कार्यप्रणव नसते, तेथे बहुविधता नसते. बघा, जिथं मन नाही, बुद्धी नाही, सुषुप्ती गाढ निद्रेमध्ये आपलं मन नसतं, आपली बुद्धी नसती, एकदम नॉर्मल होऊन जातो. तिथे मात्र बहुविधता नाही आहे. सुषुप्ती किंवा मूर्छा अवस्था यामध्ये जगाचे मुळीच दर्शन होत नाही, कारण दोन्ही कामावर नाहीत. कोण दोन कामावर नाहीत? मन आणि बुद्धी. श्रुती वैविध्यतेचा अनित्य म्हणून निषेध करतात. हे खोटं आहे, हे खरं नाही, म्हणून ते टाकायला सांगितलेले. ते अनित्य आहे आणि अनित्याचा निषेध करतात आणि नित्याबद्दल आपल्याला उकसवतात. ते प्राप्त करून घे, ते प्राप्त करून घे. श्रुती वैविध्यतेचा अनित्य म्हणून निषेध करतात आणि म्हणतात की ज्याची अनुभूतीची घ्यायची असते असे चैतन्यदायी परिपूर्ण सत्यतत्व ब्रह्माची प्रतीती करून घेण्याकरता त्यास वैविध्यतेचा बाहेर पडले पाहिजे. बघा, जर ब्रह्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची तर हे विसरलं पाहिजे. हे जर विसरलं नाही तर एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. त्यातून एखाद्याने कसे बाहेर पडावायचे? प्रश्नचिन्ह. त्याकरता श्रुती कथन केवळ पुरेसे नाही. श्रुतीच्या अभ्यासाने मिळालेले ज्ञान आपल्या स्वतंत्र वैचारिक मनाने पक्के झाल्यावर ते आपण या वैविध्यतेचा निराश करण्यास सहाय्य करू शकते. फक्त ग्रंथ ऐकून नाही. किती लोक सप्त्याला येतात, किती ऐकून गेलेले, किती ऐकले त्यांनी आजपर्यंत, पण स्वतः त्याच्यावर परत काहीच केलेलं नाही. आपण परत केलं पाहिजे. गुरुजींनी जसा वर्गपाठ ठेवला आहे तेवढ्याच किंमत कशाला आहे? ग्रहपाठाला आहे. मार्क ग्रहपाठाच्या वहीला आहेत. वर्गपाठाच्या वहीला पण असतात का मार्क? असतात. असतात ना, का नसतात? हां, वर्गपाठाला नसतात. ग्रहपाठ घरी करून आणाय तोच बघायचा आहे ना, आहे की नाही? त्याच्यामुळे ग्रहपाठाला जास्त डिमांड आहे. तुम्ही आपण घरी गेल्यावर किती त्याचा अभ्यास करतोय, त्याचा किती आपल्याला हे लागलेलं आहे, वेध लागलेला आहे. त्याकरता श्रुती कथन पुरेसे नाही. श्रुतीच्या अभ्यासाने मिळालेले ज्ञान, श्रुतीच्या अभ्यासाने मिळालेले ज्ञान, हो, लिंक सापडणार. आपल्या स्वतंत्र वैचारिक मनाने पक्के झाल्यावर ते मिळालेलं आपण स्वतः ठाम केलं पाहिजे. मग आपणास या वैविध्यतेचा निराश करण्यास सहाय्य करू शकेल. जेव्हा देह एखाद्या गोष्टीची मागणी करतो तेव्हा मी म्हणजे देह नाही असा विचार करा. कसं ड्रॉप करायचं? एक एक एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटली. कोणाला हवी? देहाला. देह मी नाही आहे आणि मला तर कशाचीच अपेक्षा नाही आहे. मग तशा पद्धतीने हळूहळू एक एक विषय ड्रॉप करा. तेव्हा जेव्हा देह एखाद्या गोष्टीची मागणी करतो तेव्हा मी देह नव्हे असा विचार करा. जेव्हा मन तुम्हाला मर्यादा घालते तेव्हा मी म्हणजे मन नव्हे इत्यादी प्रमाणे विचार करा. अशा तऱ्हेने पाचही कोशाचा निश्चित करून आणि त्या सर्वामागे जे आपले स्वरूप आहे त्या सत्य स्वरूपाची अनुभूती घेऊन जीव भावनेच्या अतीत होता येते. जीव भावनेच्या अतीत होता येते आणि परमतत्वाची प्रचिती करून घेता येते. हळूहळू मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, पंचकोश नाही असं म्हणत जायचं सारखं मनामध्ये. तो एक आपला विचार घोळटायचा आणि मी मात्र ते चैतन्य जे याला सगळ्यांना स्फुरण देते, ज्याला शक्ती देते. अशा तऱ्हेने पाचही कोशाचा निश्चित करून आणि त्या सर्वामागे त्याच्या सगळ्यांच्या पाठीमागे जे आपले स्वस्वरूप आहे त्या सत्यतत्वाची अनुभूती घेऊन
आपल्या जीव भावनेच्या अतीत होता येते, आपण ज्याच्यामध्ये अटकलोय त्याला ओलांडून पुढे जाऊ शकतो आणि मग परमतत्वाची प्रचिती करून घेता येते. श्लोक क्रमांक 246 वाचतोय आता. हे स्थूल नव्हे, हे सूक्ष्म नव्हे, रज्जूच्या ठिकाणी दिसत असलेला सर्प आणि स्वप्न या कल्पित वस्तू असल्याने त्या जशा सत्य नव्हेत त्याप्रमाणे ते सत्य नव्हे. काय सत्य नव्हे? काय सांगितले नव्हे? सत्य सांगा. हे स्थूल नव्हे, हे सूक्ष्म नव्हे, रज्जूच्या ठिकाणी दिसत असलेला सर्प आणि स्वप्न या कल्पित वस्तू असल्याने त्या जशा सत्य नव्हे त्याप्रमाणे ते सत्य नव्हे. काय ते काय सत्य नव्हे आणि काय सत्य नव्हे? रज्जूच्या ठिकाणी आपण काय केलेली आहे? कल्पना. कशाची केलेली आहे? स्वप्नाची, सापाची. आणि स्वप्नामध्ये सुद्धा आपण काय काय ठरवलेले ते सुद्धा कसं आहे? कल्पित आहे. आणि रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे तो बी कल्पित आहे. मग ते जसं सत्य नव्हे, कल्पित गोष्ट खरी नाही, म्हणजे तुमची कल्पना आहे, वास्तविक ते तसं नाही, त्याप्रमाणे ते सत्य नव्हे. काय सत्य नव्हे? हा, देह आणि देह संबंधी जो पसारा आहे तो सगळा सत्य नव्हे. म्हणून देह आणि देह संबंधी निंदावी आणि इतर ती वंदावी श्वान सुकरे. देह काय खरा नाही, देह काय खरा हे तो बुजगावणे चोरा. देह खरा नाही, देहाच्या संबंधाने जेवढं दिसतंय तुम्हाला ते सगळं असत्य आहे आणि जे सत्य आहे ते तुमचं सत्य स्वरूप आहे, ते तुमचं स्वरूप आहे. केवळ युक्तिवादाने वस्तुनिष्ठ जगाच्या दृश्याचा संपूर्ण निराश केल्यानंतर, युक्तिवादाने, श्रुतीच्या साह्याने आणि आपल्या युक्तिवादाने पण पाहिलं ही कुठपर्यंत आहे, याचा इंड आहे, शरीराचा इंड आहे, ते पुन्हा निघून जातं. पण जे कधीच जात नाही ती त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळात जे आहे ते जे आहे ते तू आहेस. केवळ युक्तिवादाने वस्तुनिष्ठ जगाच्या दृश्याचा संपूर्ण निराश केल्यानंतर काय केला पाहिजे? जगाचा काय घाला पाहिजे? निराश म्हणजे काय? निरसन. त्याचं एक की हे वास्तव नाहीये, हे दिसतंय असं नाही, हे सगळं दिसतंय ही फक्त काय? मिथ्या आहे, माया आहे, कल्पना आहे आपली. आणि हे सगळं कशामुळे दिसतंय? अज्ञानामुळे. मग आता ज्ञान झाले, ज्ञान झाल्यानंतर आपल्याला काय झालेलं आहे? त्या सगळ्या दृश्याचा आपण काय केलेलं आहे? निराश केलेला आहे. म्हणजे आपण ते स्वीकारलं नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात, सहज मी आंधळा झालो आता. बघा कशामुळे? निज निराकार पंथाला गेल्यामुळे. काय कशामुळे आंधळे झाले? काय तुम्हाला दिसत नाही? त्यांना जग दिसत नाही आणि आपण पण आंधळे. तुका म्हणे कैसे आंधळे जग. हे आंधळे आहेत. हे आंधळे कशामुळे आहेत? ह्या आंधळ्याला तुका म्हणे कैसे आंधळे जग, त्याला काय दिसत नाही? गेले विसरून, हे देवाला पाहत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात मी सहज आंधळ आहे, मला काय दिसत नाही, काय दिसत नाही मला, जगत दिसत नाही, अदृश्य तेच झाले जे दृश्य होते. म्हणजे माझी स्टेप बदलली, निराश झाला संतांच्या कृपेने आणि मला अदृश्य झालं. जे पहिलं दृश्य दिसत होतं आता मी निश्चिंत झालो. सुखे मिनिजलो गा शून्य सारुनी. तेथे केवळ युक्तिवादाने वस्तुनिष्ठ जगाच्या दृश्याचा संपूर्ण निराश केल्यानंतर जीव आणि ईश्वर यांच्यामधील एकत्वाची आपण अनुभूती घेतली पाहिजे. मी आणि जगात व्यष्टीमधून जेवढं काम करतोय तो ईश्वर आहे आणि मी, हे सगळं एक आहे. आणि आता हे दोघं जरी एक झाले तर या दोघांची पण उपाधीचा नाश केल्यानंतर मूळ सत्य आहे ना ते आम्ही आहेत. कारण ईश्वराचं महान तत्व आहे समजा, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा नाश होत नाही, तो सर्वज्ञ आहे, हे अल्पज्ञ आहे. पण या जर उपाध्या टाकल्या तर तत्वरूपाने अल्पज्ञ सर्वज्ञ काय सांगितलं? एक समजा 100चा 0चा बल्ब आहे आणि एक 1000 पॉवरचा बल्ब आहे. 1000चा पॉवरचा आहे म्हणजे तो सर्वज्ञ आहे आणि हा 0चा. पण ती जर त्या 0च्याच जागेवर जर 1000चा आणून लावला तर त्या दोघांचाही प्रकाश तेवढाच आहे. बरं, ते दोघही जरी टाकून दिले तर अंधार आणि प्रकाश ह्या कल्पना संपल्या. पण त्याच्या पाठीमागे जी विद्युत शक्ती आहे जी सगळ्यांना प्रकाशित करते, आता हिला प्रकाशित केलेले, कोणला? ट्यूबला प्रकाशित केलेले आहे त्यांनी.
त्याच्यानंतर आपण झालो, पण तो मात्र त्याच्या पाठीमाग सुप्तय. त्यांनी फॅनला प्रकाशित केलं. ह्याचा सगळ्याचा नाश होणार यात, पण त्याच्या सत्तेच्या मागच्याचा नाश होत नाही आणि ती दिसत नाही, ती सुप्त स्थितीत कार्य करते. आणि मग त्या ईश्वर याच्यामधील उपाधीचा नाश केला. ते म्हणतात जीव आणि ईश्वर यांच्यामधील एकत्वाची अनुभूती घेतली पाहिजे. कशी घ्यायची? हे नव्हे, हे नव्हे ही उपनिषदामधील परिभाषा आहे. हे नव्हे, हे नव्हे ही उपनिषदामधील भाषा आहे. हे नव्हे म्हणजे काय? मी म्हणजे देह नव्हे, देह माझा आहे. मी म्हणजे मन नाही, मन माझे आहे, असे फक्त श्रुतीत सांगतात. असे नव्हे तर जे भ्रमामुळे प्रलंबित होते ते सत्य असू शकत नाही. भ्रमामुळे ते दिसत होतं मला. भ्रमामुळे खांबावर काय दिसत होता? साप दिसत. वर बसा साहेब, वर बसा. हा, समजा बाबा या इकडं. भ्रमामुळे काय दिसत होता? काय दिसत होता भ्रमामुळे? भूत दिसत होतं. अजून काय दिसत होतं भ्रमामुळे? काय दिसत होतं भ्रमामुळे? साप दिसत होता. ते सत्य होतं का साप? आणि भूत सत्य होतं का? नाही. आणि मग ते नव्हतं तर मग त्याचं काय केलं ते? त्यामुळे श्रुती सांगतात असे नव्हे तर ते भ्रमामुळे प्रलंबित होते ते सत्य असू शकत नाही, हे युक्तिवादाने स्पष्ट करता येते. हे नव्हे, हे नव्हे ही उपनिषदातील परिभाषा आहे. त्याच्यावर एक पॉइंट दिलेला, एक आकडा खाली लिहिले. बृहद अरण्यक उपनिषदात दोहींचाही निश्चित करणारे विधान निर्देशित करते की ईश्वराची उपाधी माया आणि जीवाची उपाधी पंचकोश या दोहींचा जेव्हा निराश होतो ते हे नव्हे जे काही खाली सांगितले ते ब्रह्म आहे. काल आपल्या 2 दिवसापूर्वी तोच विषय झाला. या दोघांचा जेव्हा निराश, दोन्हींच्या उपाधीचा निराश केला का खाली शिल्लक राहिलं तरच ऐक्य आहे त्यांचं. त्यांचं ऐक्य मुळात आहे, पण आपण उपाधी पाहतो म्हणून. आणि उपाधीमध्ये भेद आहे, तत्वामध्ये भेद नाही. म्हणून हे नव्हे, हे नव्हे ही उपनिषदामधील परिभाषा आहे. मी म्हणजे देह नव्हे. आणि आपल्यामध्ये काय ठाम बसलेले? आता नाम दिलेले, अनुग्रह घेतलेले आहे. अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे गुप्त ज्ञान. अनुग्रह पुस्तकात आहे का? नाही. मग पुस्तकात नाही का? पुस्तकात सगळं तेच आहे, एक एक अक्षरात आहे माझा, पण त्याच्यासाठी लिंक पाहिजे. यूट्यूबला सगळे कार्यक्रम आहे, पण आपल्याला काय पाहिजे? त्याची लिंक पाहिजे. तसं त्याच्यामध्ये मग मी देह नव्हे, परंतु आपली भूमिका आहे अनुग्रह घेतला, अष्टसात्विक भाव झाले, त्याच्यानंतर बोध झाला, आता कीर्तन प्रवचन बी करायला लागले. त्यामुळे त्याची भूमिका ठाम झाली. काय? मी ब्रह्म आहे. मी हे म्हणतात मी ठाम भूमिका झाली त्याच्यामुळे त्याची, मी ब्रह्म आहे म्हणून. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ती झाली पाहिजे. मग मी ब्रह्म आहे आणि सप्त्यामध्ये माझं कीर्तन का नाही ठेवलं? असे मूर्ख लोक आहेत. का नाही ठेवलं? कारण तू देह आहेस म्हणून नाही ठेवलेलं आहे. कोणत्या भूमिकेवर आलाय तो? माझं का नाही ठेवलं? अरे तुझंच चाललंय हे कोणाचं चाललंय? कारण उपाधीचा निराश झालेला आहे. आता ईश्वर जीव भेद राहिलेला नाही, सगळं तोच करतोय. दिसला कोणी तरी करतोय कोण? तोच करतोय. देह माझा आहे पण मी देह नव्हे. बघा किती, घर माझं आहे पण मी घर नव्हे. ते तुम्हाला एक व्यवस्था आहे, आपल्याला वस्तुस्थिती कळून घ्यायच्यासाठी व्यवस्था दिलेली आहे देवाने. देव माझा नाही, मी म्हणजे मन नाही, मन माझे आहे असे फक्त श्रुती सांगतात. असे नव्हे तर ते जे भ्रमामुळे प्रलंबित होते ते सत्य असू शकत नाही. जे खांबावर भूत दिसतं आणि त्याचं निरसन होतं, नाही. मग ज्याचं निरसन होतं, ज्याचा नाश होतो, आता नाश झाला. कोणाचा नाश झाला? साप या भूमिकेचा नाश झाला आणि निरसन झालं. काय? रश्शी आहे हे कळालं. आणि त्या रश्शीवर साप दिसत होता, याचं नाव होतं संशय. तसा मी देह आहे हा संशय आहे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निशेषी होय हरिरूप. निशेषी होईल हरिरूप. हो, 100% होईल. कसं काय? अरे तो पहिलाच आहे, मग त्याला काय असं घुमा के चालले? तर ते म्हणतात घुमा के आम्ही नाही, आम्हाला त्यानेच ठरवले याला फिरूनच न्यायचा. त्याचं ते उडे जेवढे आहेत ना फेरे, देवाने निवडलं पाहिजे आपल्याला. कीर्तन सुद्धा कोणी निवडलं पाहिजे?
कीर्तनाची गोडी कीर्तनाची आवडी देव निवडी आपण बघा, तो निवडतो आज कोणाचं होणार. पण आता हे यालाही माहीत नाही आणि जे संयोजन करतात आयोजक त्यांनाही माहीत नाही. ते म्हणतात आम्ही करतो, त्यामुळं हा म्हणतो मग तुम्ही का नाही ठेवलेले. हे दोन्ही कसे आहेत, हे आयशेचं संचलेले दोघे पण, आहे की नाही, असू शकत नाही. हे युक्तिवादाने स्पष्ट करता येते. हे काय, कारण ते शाश्वत नाही. नाश पावलं की नाही साप, मग खरं आहे का. भूतावरचं खांब गेला, खांबावरचं काय गेलं, भूत गेलं, म्हणजे हे काय खरं नाही. चुकल्यावर मजा येते की नाही, मग असं आहे. त्यामुळे ज्याचं निरसन होतं, जे शेवटपर्यंत टिकत नाही, त्याचा त्यागच करायचा आपल्याला. आता आपल्याला हे कळालंय का नाही, हा देव नाशिवंत. कोणत्या महाराजांना विचारून होय, महाराज आपल्याला कळालं का नाही, देह हा नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत नाही कळालं. करेक्ट, असं ऐकलंय आपण हा देह, पण अजून असं वाटत नाही. अहो ज्याला सोडून येतो ना आपण, घरी जाताना सुद्धा म्हणतो गेलं बा, लय भाव खात होतं, गेलं, तो गेला तू राहणार आहे, असंच त्याचे भाव झाले ना त्याच्यामध्ये आहे ना. इथून सुरुवात आहे, हा देव नाशिवंत आहे. मग नासक्याच्या मागे पळू का आपण, नाही. मग कोणाच्या पाठी मागे पळू, हे ज्याच्यामुळं कळालं हा देव नाशिवंत, हे कोणी सांगितलं तुला, हा शाश्वत नाही म्हणजे बाबांनी सांगितलं काय हे ज्याने सांगितलं ना तुला हा देह नाशिवंत, त्याला पकड तू जाऊन. सगळ्या खुनाचा सूत्रधार कोण आहे, तर सूत्रधारला बघा, ते उपनिषद गंगा आहे ना, त्याच्यामध्ये हे वाक्य सूत्रधार. ती बाई म्हणते सूत्रधार बताव सूत्रधार, तर सूत्रधारला आपण धरायचे. त्यामुळे त्याचं युक्तिवादाने नाश होऊ शकतो. ते जर सत्य असेल तर मला सर्व काळ जगत उपलब्ध करावयास पाहिजे होते. जग जर खरं असतं, आता आपलं चर्चा कशासाठी चालली होती, रश्मी वर्षाच्या सापाबद्दल चालली होती, खांबावरच्या भूताबद्दल चालली होती का जगताबद्दल द्वैतभासाबद्दल चाललेले. दृष्टांत तो आहे पण सिद्धांत हाय. जर हा संसार सत्य असता तर तो मला सतत भेटला असता, अनुभवाला आला असता. गाढ निद्रेत येतो का अनुभवाला नाही येत. मूर्छापन्न झालो तर अरे मला हॉस्पिटलमध्ये काय कसं काय आणलं काय कळालंच नाही. मग कुठे झालं, तिकडं काहीतरी भांडणं झाले, ॲक्सिडेंट झाला, ठोकठाक झाली, तिथं काय झालं त्याच्यानंतरचं मला आठवत नाही. डायरेक्ट मी कुठं आलो हॉस्पिटलमध्ये. तिथं काय झालं ते एवढं आठवतं ना, हॉस्पिटलमध्ये आला, मधी कुठं गेलो होतं ते जगत. कारण तो कसा होता, त्याचं मन ताळ्यावर नव्हतं, बुद्धी ताळ्यावर नव्हती. आणि ते हे दाखवतंय. आता हे जग कोण दाखवतंय याला, आता हे पटणं अवघड आहे. हे आपलं मन दाखवतंय आणि आपली बुद्धी दाखवते. हा एवढी पॉवरफुल आहे का आमची बुद्धी, हो पॉवरफुल आहे. याच्यामध्ये उलट्यामध्ये पॉवरफुल आहे. उलटी चालायला मन बुद्धी पॉवरफुल आहे. सरळ चालता नाहीत त्याला, उलट चालण्यात हुशार आहे. ते सत्य असेल तर मला सर्व काळ जगत उपलब्ध करायच पाहिजे होते. शरीर मन आणि बुद्धी ही काही नेहमीच उपयोग करण्याजोग्या असत नाही. शरीर मन आणि बुद्धी सुषुप्तीमध्ये मला त्याच्यापासून काहीच लाभ होत नाही. कोणाकडून, देहाकडून. मला सुषुप्तीमध्ये मला लाभ होत नाही म्हणजे तो मी कोण, तो आहे मी, ठीक नाही. सुषुप्तीमध्ये मला त्याच्यापासून काही लाभ होत नाही कारण ती उपलब्ध नसतात. म्हणून ती काही सत्य तत्व नव्हे. काय, शरीर मन आणि बुद्धी, जे भूतकाळात नव्हते आणि जे भविष्य काळात असेलच असे नाही, परंतु ते फक्त वर्तमान काळात दिसते, त्यालाच भ्रम म्हणतात. आणि तो तात्पुरता असतो, तो कंटिन्यू टिकत नाही. म्हणून नाही, हे तत्व त्रिकाला बाधित आहे. ते तिन्ही काळात आहे, अबाधित आहे. त्रिकालाबाध, तीनही काळात ते अबाधित आहे, याचा बाध होतो. अशा तऱ्हेने शरीर मन बुद्धी म्हणजे आत्मा नव्हे ही समजूत फक्त श्रुती म्हणतात म्हणून खरी मानली जाते असे नव्हे, तर रज्जूवरील सर्प अथवा स्वप्न याप्रमाणे ती सत्य नसून ती निव्वळ प्रलंबने होत ही युक्तिवादानेही स्पष्ट होत आहे. श्रुती सांगतात म्हणून नाही. आता हे परत काय क्लिअर करतायत, तत्वमसी, तू ते आहेस पण तू शरीर म्हणजे ते नाहीस, मन म्हणजे ते नाहीस, बुद्धी म्हणजे ते नाहीस.
म्हणून त्यांना आत्मा समजू नये असे फक्त श्रुती म्हणतात म्हणून नाही, तर खरी मानली जाते असे नव्हे. तर तुम्ही पण अनुभवून पाहिलं का, रश्शीवर दिसतोय तो साप खरा नाही, किंवा स्वप्नाप्रमाणे ते सत्य नसतं. स्वप्न खरं आहे का, निव्वळ भ्रम आहे. आणि रश्शीवरचा सर्प सुद्धा भ्रम आहे. त्यामुळे तुमचं शरीर, मन आणि बुद्धी निव्वळ काय आहे, भ्रम आहे. त्याच्या योगाने जे दिसतंय ते सुद्धा तेच आहे, म्हणून ते सत्य नाही हे युक्तिवादाने चांगले स्पष्ट होते. रज्जू सर्पाचा दाखला हा वस्तुनिष्ठ आहे, तर स्वप्नाचा व्यक्तिनिष्ठ आहे. बघा, दोन्ही दाखले सांगितले. रज्जू सर्प हा वस्तूमुळे आणि स्वप्न व्यक्तिनिष्ठ हे आपल्यालाच माहिती आहे. आणि रश्शीवरचा साप हा वस्तूमुळे दाखवलेला आहे. वस्तू नसती तर साप दाखवला नसता. आणि हा जो आहे स्वप्नाचा, हा व्यक्तिनिष्ठ आहे. माझा आलेला अनुभव आहे. एक बाह्य भ्रम तर एक आंतरिक भ्रम आहे. पहिला भ्रम सर्पाचा बाह्य वस्तूमुळं आणि हा अंतकरणामुळे. अशा तऱ्हेने जो साधू आहे, बघा आता साधू म्हणजे काय, साधण्याचा प्रयत्न करतोय तो साधू. अशा तऱ्हेने जो साधू आहे, आध्यात्मिक विचार करणारा आहे. बघा, त्याचं दुसरं वाक्य आहे साधू म्हणजे, त्याचा दुसरा अर्थ काय, आध्यात्मिक विचार करणारा आहे. त्याने अंतर्बाह्य जगताचा युक्तिवादाने निराश केल्यावर आतून आणि बाहेरून सुद्धा शरीर, मन, बुद्धीद्वारा अनुभवलेले दृश्य, भावना, विचार, जगत याचा भोगता जो मी, तोच मुळी शुद्ध चैतन्य रूप अधिष्ठान आहे, अशा त्याच्या प्रतीतीस येईल. बघा, जेव्हा त्याने अंतर्बाह्य जर त्याग केला, शरीर आणि मन कसं आहे, अंतर आहे, बुद्धी अंतर आहे आणि शरीर बाहेरून, या बुद्धीद्वारा अनुभवलेले दृश्य, आपण पाहिलेले दृश्य, त्या दृश्यानंतर पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणात उमटलेल्या भावना आणि त्याच्यानंतर विचार, हे अशी गोष्ट आहे. असं जे जगत याचा भोगता जो मी, आपण या सगळ्याचा काय उपभोगता, एक संपणार आहे, पण याचा आपण काय करून घेतोय, वापर करून घेतोय. आणि जो वापर करून घेतोय तो मी आहे मुळी. आणि तो कसा आहे, शुद्ध चैतन्य रूप अधिष्ठान आहे. या सगळ्या जगाचं मूळ काय अधिष्ठान, ते ब्रह्मचैतन्य. असे त्याच्या प्रतीतीस येते, जे ब्रह्मचैतन्य सगळ्यांचं अधिष्ठान आहे, ते माझं रूप पूर्ण आहे, माझं रूप अपूर्ण नाही. हे जे दिसतंय हे अपूर्ण आहे. डोक्यातून जे चाललेले सूक्ष्म स्थूल कारण हे सगळं कसे अपूर्ण आहे, त्याला जो अनुभवतो तो पूर्ण आहे आणि तो मी आहे. आणि तो मी सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे, सगळ्या जेवढं दिसतंय त्याचं. श्लोक क्रमांक 247 वाचतोय. म्हणून ईश्वर आणि जीव यांच्यामधील परिपूर्ण अनन्यत्व सिद्ध करण्याकरता या दोन संज्ञांचा विचार करून जहत लक्षणा किंवा संपूर्ण अजहत लक्षणा यांनी करू पुरेसा होणार नाही. किंबहुना आपण दोहींच्या संयुक्त पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. जहद लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहदा अजहत लक्षणा किंवा त्याला भाग त्याग लक्षणा म्हणतात. तर त्यांनी तुमचा निर्णय होणार या दोन्ही. आता याला पारिभाषिक शब्द म्हणतात. हे आपल्याला शब्द ऐकले का असं वाटतं मला काहीच माहीत नाही आणि त्यामुळं गोंधळ होतो. आणि ज्याला सांगायचं आहे ना, ज्याला नीट येते, त्यांनी याचं 10 वेळा वर्णन केलं पाहिजे, कशाला काय म्हणतात, कशाला काय. किंवा आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण पहिलं ते समजून सांगतात. याच्यामध्ये बघा, श म धी, श, अजून काय याच्यामध्ये, अजून श द्र दृश्य, भावना, विचार, बी आणि भा असं त्याच्यामध्ये. पण याचं सुरुवातीला 4-6 वेळा त्यांनी ते सांगत ठेवले. दृश्य, भावना, विचार, दृश्य, द्रष्टा, भावना, विचार, शरीर, मन आणि बुद्धी, श म धी. मग हे लगेच कळणार नाही, पण आता आपल्याला कळालं. ते बऱ्याच वेळा त्यांनी सांगितल्यानंतर मग शॉर्टकटमध्ये आले. तसं आता बघा, ह्या लक्षणा म्हणजे काय सांगतात, त्यांचा दोहींच्या यांनी विचार पक्का नाही होणार म्हणतात. जर तुम्हाला तत्वमसी हा जो समजून घ्यायचा असेल, नेमकं मी कसा ब्रह्म आहे हे समजून घ्यायचं असेल, तर ही लक्षणा वापरायची. आता हे लक्षणं बघा कसं एकदम ते म्हणतात सोपं. तुमच्या व्यवहारातले उदाहरणं सांगा. तुझ्या वासनांमधून
अनंत तत्व कार्य करीत असल्यामुळे तू तू आहेस. बघा, तुझ्या वासनांमधून अनंत तत्व कार्य करीत असल्यामुळे आपल्यामध्ये जी विभावना उठते आणि त्याच्यातून कोण कार्य करते, त्या वासनांची परिपूर्तता करण्यासाठी कोण हेल्पले, आपल्याला मदतगार कोण आहे, त्याच्या पाठीमागचा. झाडाचे पान हले ज्याची सत्ता, पान त्याच्या मनाने हल्ले नाही, त्याला हलवणार आहे. तसं तुझ्या वासनांमधून अनंत तत्व कार्य करीत असल्यामुळे तू तू आहेस. जे तुझ्या वासनांची परिपूर्ती करून देतय ते तू आहेस, हे तू नाहीस. पुढे बघा, समष्टी वासनातून कार्य करणाऱ्या अनंत तत्वामुळे ईश्वर हा ईश्वर असतो. बघा, आता हे सगळ्यांच्या वासना आहे, अख्ख्या सगळ्यांच्या वासना आहे, त्या समष्टीमधून होणार आणि तुझ्यातून होणार त्या वेष्टीमधून होणार. तुम्ही जर तुमच्या उपाधी दूर केल्या, अनंत तत्वाचे कार्य करते, समष्टी वासनातून कार्य करणाऱ्या अनंत तत्वामुळे ईश्वर हा ईश्वर असतो. आणि आपल्या स्वतःच्या याच्यातून करत असताना तो जीव स्वरूपाने, तो जो आहे ना, तो जीव समजत असेल तर तो तू आहेस. आणि ईश्वर जो आहे तो आणि तू एकच आहे आणि तेच ब्रह्म आहे, ते व्यापक आहे. उपाधी टाकली तर तुम्ही जर तुमच्या उपाधी दूर केल्या तर तुमच्या दृष्टीने जगत नाही. आता आपले सगळे जे व्यवहार चाललेत ते कशातून चाललेले आहेत, उपाधीतून चाललेत. पण आपल्याला त्याच्यात राहून त्याच्याशी बरोबर नाही राहायचं. बघा, आता हे किती अवघड आहे. त्याच्यात राहायचं पण त्याच्याशी एक जीव नाही व्हायचं. म्हणजे थोडक्यात त्या समुद्रात जो अग्नी आहे तो वडवानळ नावाच्या अग्नीसारखं राहायचं. आता याच्यात राहून यांच्याशी एकरूप राहायचं नाही. बरं, हे खरं नाही, तरी पण ते खरं असून सुद्धा त्याच्यात राहायचं नाही व्यावहारिक दृष्ट्या. तुम्ही जर तुमच्या उपाधी दूर केल्या तर तुमच्या दृष्टीने जगतही नाही आणि ईश्वराची संकल्पना पण नाही. तुम्ही नाही, तुमची उपाधी टाकली, त्याची उपाधी टाकून पाहिलं तर ईश्वर ईश्वर नाही. आणि ईश्वर म्हणजे त्याला मायेची उपाधी आणि तुम्हाला अज्ञानाची. आपल्याला त्यानंतर जीव आणि ईश्वर एकच आणि तेच आहेत हे तुम्हाला समजेल. केव्हा उपाधीचा नाश केला तर दोन्ही मिळून काय एकच कळेल. आपण म्हणजेच ब्रह्म सत्य तत्व आहोत हे समजण्याकरता श्रुतीचा अभ्यास आणि स्वतंत्र चिंतन आणि मनन यांनी बुद्धीचा विकास केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, सतत याच्यामध्ये राहिलं पाहिजे, तर त्याचा निवाडा होऊ शकतो. आपण म्हणजे ब्रह्म सत्य तत्व आहोत हे समजण्याकरता श्रुतीचा अभ्यास म्हणजे जेवढे धर्मग्रंथ आहेत ते चाळत राहा. माऊली पण ते म्हणतात, माऊलींचे वाक्य बघा हे कसं, आपण म्हणजे ब्रह्म आहोत सत्य तत्व आहोत हे समजण्याकरता श्रुतीचा अभ्यास स्वतंत्र चिंतन आणि मनन या बुद्धीचा विकास केला पाहिजे. हरिपाठातलं माऊलींचं वाक्य सांगा बरं. सत्य तत्व जर तुला समजून घ्यायचं असेल तर सर्व सुख, या तिकडे त्यांनी काय सांगितलं, सर्व सुख, सगळं सुख कशात आहे, परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये. ते सर्व सुख जर समजून घ्यायचं असेल तर तू रिकामा अर्ध घडी राहू नको आणि सगळी शास्त्र, काही ठिकाणी सर्व शास्त्र आणि काही ठिकाणी साही शास्त्र निवडी आणि रिकामा अर्ध घडी राहू नको, आहे का ना. तर एका ठिकाणी मी ऐकलो होतो, असं साधा माणूस तो म्हणतो रिकामा अर्धा घडी राहू नको. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये विचार करत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, मग सापडतं आपल्याला काही ना काही. स्वतंत्र चिंतन, आपण आपली पण बुद्धी चालवली पाहिजे. हा म्हणतो हा म्हणतो हा म्हणतो नाही, आगे माझा अनुभव, मला असं वाटतं आणि मी अशा पद्धतीने शोधलेले. स्वतंत्र चिंतन आणि मनन यांनी बुद्धीचा विकास केला पाहिजे. आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे. सारखं त्या सुरीला धार लावली पाहिजे, तलवारीला सारखी धार लावली पाहिजे. अशा तऱ्हेने या महान उड्डाणा करता कुठे उडी मारायची, तिकडे जायचंय तुम्हाला, हे सोडून एका उंच पदावर, उंच देवाचे चरण, ते झाले अधिष्ठान, तिथे मी पोहोचलो त्या उड्डाणापर्यंत. अशा तऱ्हेने या महान उड्डाणा करता विकसित केलेल्या बुद्धीच्या द्वारा तुम्ही, म्हणून बुद्धीचे वैभव परमार्थामध्ये आता बुद्धी नको का, आता पाहिजे ना बुद्धी. बुद्धीचा वापर असा करा, बुद्धीचा वापर करा असे का नाही, देहाचा पालट का बुद्धीचा, बुद्धीचा पालट करा रे. काय इथे ती बुद्धीची तिकडे झाली होती, विषयामध्ये व्यस्त झालेली होती, संसारामध्ये, तिला
इकडं करायचा, युटर्न करून तिला या मार्गाने लावायचं. बुद्धीच्या द्वारा, म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे म्हणून. आणि निश्चय पण कशाने होणार आहे बघा, बुद्धीच्या द्वाराने निश्चय होणार. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञान कशामध्ये? बुद्धीच्या निश्चयामध्ये. बुद्धीच्या द्वारा तुम्ही शरीर मन बुद्धीचा निराश केला पाहिजे. कोण कोणाचं गुरु व्हायला पाहिजे? आता कोण कोणाचे गुरु व्हायला पाहिजे? आपणच आपले गुरु व्हायला पाहिजे प्रत्येक क्षणाला. आणि आपले गुरुवर्य सांगतात की आपल्याला ज्या वेळेला नाम दिलं, आपल्याला बोध दिला, त्यावेळेला तुमचे गुरु तुमच्या बरोबर 24 तास सतत आहे. देहरूपाने नाही राहू शकत, पण तत्वरूपाने ते आपल्या बरोबर 24 तास आहेत. असा एकही क्षण नाही आपण त्यांच्या बाजूनी पासून बाजूला आहोत म्हणून. आणि मग आपणच आपले गुरु व्हायचे. तुम्ही शरीर मन बुद्धी याचा निराश केला पाहिजे आणि जाणून घेतले पाहिजे. हा आपला अभ्यास आहे. मी शरीर नाही, काही झालं मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, याच्यावर आपण आलो पाहिजे. प्रत्येक प्रसंगाला आपण तसं राहिलो पाहिजे. श्रुतीच्या अभ्यासाने आधीच विकसित झालेल्या बुद्धीने तत्वम अशी या गूढ महावाक्यामध्ये अनुशुस्त असलेला गुढार्थ समजावून घेतला पाहिजे. काय सांगायचं यांना? अशी काय ढोबळ वाक्य आपण बोलतो असे वाचा त्यांचं बोलणं नाही. त्यांच्या जे अनुभूतीला आलं आणि ते वाक्य सुद्धा ईश्वरच त्यांच्या माध्यमातून तो बाहेर पाठवतोय ते. आणि ते जे आहे ना, ती एक चिंगारी आहे, ती तुम्हाला आपल्याला घेऊन तिकडे चाललेली आहे. तर त्यांच्या त्या वाक्यांचा आपण गुढार्थ जाणला पाहिजे. नेमकं यांना काय बोलायचं याच्या पाठीमागं. श्रुतीच्या अभ्यासाने आधीच विकसित झालेल्या बुद्धीने बघा, बुद्धी कशी झालेली आता? परिपक्व झालेली. आता एवढ्यापर्यंत इंड व्हायला आले पहिल्या भागाचा, इथपर्यंत बुद्धी कशी आलेली? परिपक्व झाली. मग तत्वम अशी या गुढ महावाक्यामध्ये अनुशुस्त असलेल्या गुढार्थ समजावून घेतला पाहिजे आणि त्याचे महत्व ओळखले पाहिजे. काय यांना म्हणायचं आणि याची उंची काय? अजून आपल्याला मिळालेल्या नामाची उंची कळालेली नाही 100%. आपण जरी बोलत असलो ना, कळालंय असं वाटतंय कळाल्यासारखं, अजून परिपूर्ण कळालं नाही. आणि कळालेले ना, त्याच्या काहीच प्रतिक्रिया राहणार नाही, कशाचीच अपेक्षा नाही. आणि आलिया भोगाशी असावे सादर करून या देवावरी भार घालून, या समयासी सादर व्हावे ठेविले अनंते. आणि काही जरी आपल्याला अपेक्षा असेल, चेंज लगेच तुम्ही जी अपेक्षा करणार ती ईश्वराची अपेक्षा असणार. लगेच काय पालट होणार. कौतुक आहे संचिताचे. मग त्याचं काय? त्यांनी गुढार्थ समजून घेतला पाहिजे, याचे महत्व ओळखले पाहिजे, साधनाचं महत्व कळालं पाहिजे. नाम दिलेलं आपल्याला आणि त्या नामातच देव गुप्त आहे का? गुप्त आहे. नाम आणि देव एकच आहे. ज्ञान आणि ईश्वर एक आहे. हे वाचिक नाही, ते एक स्पेशल आहे. ते ज्ञान गूढ गम्य आहे. एक तर गूढ आणि मिळायला अत्यंत गम्य, पण नाहीच असं नाही. आणि ती आपल्यामध्ये ती एक वासना ईश्वर करणार निर्माण. घे एखादं म्हणणार नको 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 म्हणतोय ना, तो बी तोच म्हणतो नाही, याला अजून याचे फेरे बाकी आहेत, याला नाही द्यायचं. त्याचं महत्व ओळखलं पाहिजे. त्याचं जर ओळखलं ना महत्व, आपण नामाचं ओळखलं ना महत्व, तर यांचं महत्व कळेल. तर मृत्यू लोकात आपल्या आलेल्या शरीराची सुद्धा किंमत कळेल. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो. कळालं त्यांना, मी का धन्य आम्ही जन्म आलो? दास विठोबाचे झाले. दास होण्यात महत्व. आयरे गैरेचे नाही झालो आम्ही दास. आम्ही त्या मूळ स्वरूपाला प्राप्त केलेले, त्याच्या बरोबर राहतोय हे म्हणणं आहे ना, हे समजण्यासाठी आहे तिसऱ्याला. आता धन्यवाद आहे आम्ही. आणि हे वाक्य कसं आहे? नाही तरी काय थोडी श्वान, ही माणसं नाहीत का? ही माणसं आहेत, पण ही धन्य नाहीत. हे धन्य झालेले कारण त्याचं महात्म्य कळालं. पहिलं महात्म्य कळालं पाहिजे नामाचं, मग नाम देणाऱ्या मालिकेचं, शरीराचं मग तर सहज समजेल. मग शरीर सुद्धा वेगळं नाही, आकाराशी कैसा ठाव, हे जाणता जाणता माझा देहच प्रत्यक्ष झाला. देव पहिल्यापासून आहे, पण मी भ्रमात होतो, तो भ्रम माझा काढून टाकलेला आहे. मी स्वतःला पहिल्यापासून जर समजत असतो ना ईश्वर तत्व आहे, तर तेव्हाच देह
आकाराशी नाही, त्याच वेळेपासून तो देव ईश्वर शरीर सुद्धा ईश्वर स्वरूप आहे. पण मी देह जीव समजत होतो म्हणून त्याला उन्हेपणा आलेला होता. त्याला ओळखले पाहिजे. वाच्यार्थ मात्र खचितच हास्यास्पद वाटतो. तुम्हीच देव आहे वाटणार ना. आम्ही नवीन अनुभव घेतला होता आणि पारगावला गेलो होतो आणि सकाळी मग दर्शनाला आंघोळ पांघोळ झाल्यानंतर बाबांच्या दर्शनाला गेलो. बाबा कांतीराम महाराजांच्या घरात बसले होते. दोघे बाबा दर्शनाला गेलो. नाश्ता चालू होता, आम्हाला पण नाश्ता त्यांच्यावर. तर बाबा म्हणतात तुम्ही ब्रह्मदेव आहात, घ्या. आपण ड्रायव्हर, आपल्याला काय अक्कल न पत्ता न, डायरेक्ट ब्रह्मदेव. आपली केवढं लगेच प्रमोशन. कसं काय? ते म्हणले ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करण्याचं काम करतो, ते तुम्ही करून राहिलेत पाहुणे, तुम्ही त्यांच्या बरोबरचे आहात. पहा कशा रूपाने, त्या संबंधाने, तत्व संबंधाने सांगितलं. ज्या ब्रह्मदेवाने जगत निर्माण केलं त्यांचा सांभाळ करण्याचं काम, अन्नधान्य पुरवठ्याचं काम कोणाकडे दिलेलं आहे? विष्णू भगवंताला. रोज पळणं आहे ना, उठला का सुटला, उठला का सुटला. कशासाठी? यांना राशन पुरवायचे म्हणून. तेव्हा तुम्ही विष्णू आहेत. आणि जेव्हा शेजारचा माणूस एकदा झालं, दोनदा झालं, 10 वेळा झालं, आज याचा फैसलाच करू आपण, असं जो तेव्हा तो भगवान रुद्र त्याच्यामध्ये प्रगट होतात. हे तिन्ही तुम्ही आहात. आणि हे तिन्ही आता हे सांगतात, हे तिन्ही बी तुमच्या अंडरटेकिंग आहेत, एवढे तुम्ही आहेत. पण आता तुम्हाला पायरी पायरीनेच नेलं पाहिजे ना. पायरी पायरीने हे तिघं तुमच्या कब्ज्यात आहेत, तुमच्या अधिकारामध्ये. ऐकणारा म्हणेल हे तर चक्रम झाले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, आम्ही त्यांना पैदा करणारे आहोत. सनकादिक कुठे आहेत? 15वा अध्याय 205. मोक्ष सुद्धा अलीकडे आहे त्यांच्या, आणि त्यांच्या अलीकडे ब्रह्म विष्णू महेश आहेत. या तिन्हींचे तुम्ही मास्टर, त्यांचे मालक आहेत तुम्ही. पण काय आता मालकच चपराशी झालाय. वाच्यार्थ हा खचितच हास्यास्पद वाटेल. हे ब्रह्म आहे, हे म्हणजे सांप्रदायिक लोक सुद्धा कधी म्हणतात ते भेटला देव. पहिले तर असं आता आपण तुमच्याशी पण शेअर करू शकत नाही. बाबा म्हणले हे देव आहेत. काय बाबांचं वाक्य? एकटे एकटे भेटलं सांगेल. ते म्हणले हे देव. बघा, यांचं आम्हाला सगळं चरित्र माहिती, तुमचं चरित्र नाही तुम्हाला माहिती. मग यांचं कळालं असतं तुम्हाला. म्हणून आपल्याला पहिलं जाणायचं. ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि मग ब्रह्मांडी पाहावा ब्रह्मटसा. आपल्यातलं पहिलं आपण जाणलं का मग दुसऱ्याला जाणणार आपण, आपल्यासारखंच दुसऱ्याला समजणार. हे हास्यास्पदच वाटेल तू ब्रह्म आहे. त्या महान ऋषींना त्यांच्या दिव्य साक्षात्काराच्या प्रदीप्त क्षणी स्फुरलेल्या त्या पवित्र शब्दांचा लक्षार्थ आपण आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे कधी सुचलंय त्यांना? ते त्यांच्या गाढ ध्यानामध्ये होते आणि तिथे त्यांना हे सुचलं, अरे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म या शारोळी मारतो तो मनुष्य. आदि ब्रह्मा करून अंतिम शख्स धरून. हा हा, मग वाढ धाकटे न म्हणीजे, सजीव निर्जीव न म्हणीजे. हा, सगळं सगळं तेच मी नटून राहिलेलं आहे. त्या महान ऋषींना त्यांचा दिव्य साक्षात्काराच्या प्रदीप्त क्षणी स्फुरलेल्या त्या पवित्र शब्दाचा लक्षार्थ आपण आकलन करण्याचा प्रयत्न. त्यांना तो एक शब्दार्थ येतो, फक्त तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं. हा पंखा आहे, हा पंखा हे शब्द पंखा नाही, तो तिकडे निर्देशित करते. ओम तत्सत ऐसे हे बोलणे, तेत नेत असे जेथून प्रकाश सकळ दृश्य जात, ते तव निर्विकल्प निशेष तयाचे अद्वैत तत्वक नाम असे 17वा अध्याय 23 नंबरच्या श्लोकच्या पुढच्या होय द्या, 24-25 मधले असते. ते तिकडे नेण्यासाठी हे साधन. ते म्हणतात त्यांना स्फुरलेल्या त्या पवित्र क्षणाचा लक्षार्थ आपण आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर फक्त शब्दांशी खेळत बसाल तर त्यातून काही अर्थ निघणार नाही. शब्द ब्रह्मे होसी आगळा, मनसी न भियो कळी काळा, परंतु बोधे विन सुख सोहळा, आहे तो जिव्हाळा वेगळाची. शब्दाशी खेळत बसून उपयोगाचं नाही. आणि सध्या काय चालू आहे? शब्दाशी खेळणं चालू आहे. त्यांचं शब्दाशी खेळणं चालू आहे. त्यामुळं नुकसान त्यांचं पण आहे, समाजाचं पण नुकसान आहे. ही सरळ सरळ शक्यताच दर्शवतात. ते सरळ सरळ
सरळ सरळ अशक्यताच दर्शवतात. कोणते शब्द? तू ब्रह्म आहे. काय तुम्ही काय खेळ मांडलाय काय असं. आणि त्यांनी मग आपण नकारात्मक विचार करू. म्हणून त्या एकतेची तुम्ही आणि ईश्वर यामधील समच्छेदाची अनंत शाश्वत सत्यत्वाची अपरोक्ष अनुभूती घेण्याकरता तुम्हाला त्या शब्दामध्ये खोल पुढी द्यावयाच पाहिजे. त्यांच्या शब्दाचा विचार केला पाहिजे. नाही त्याच्याशी खेळत बसाल तर हास्यास्पद होईल. तुम्ही त्याच्यामध्ये काय सांगायचं, यांना काय सांगायचं, त्याला मनन खाली खाली तळाशी न्यायचं तुम्हाला. त्यांचे कठोर विश्लेषण करता आले पाहिजे, जे कोणाला पटणार नाही असं विश्लेषण त्याच्यातून होणार. कारण सांसारिक लोक काय म्हणणार, छे हे काही पण बोलणार. आणि त्यामागील रहस्यमय मंगल अर्थ जाणून घेतला पाहिजे. काय याच्यातून त्यांना दिग्दर्शन करायचंय. कोणत्याही विधानाचा लक्षार्थ सामान्यपणे 3 पद्धतीने आकलन केला जातो. आपल्या दैनंदिन संभाषणात आणि चर्चेमध्ये या लक्षणाचा वारंवार उपयोग केला जातो. माझे घर अगदी समुद्रावर आहे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझे घर समुद्र किनाऱ्यावर आहे हे तुम्ही जाणता. जरी समोरून एका म्हणला माझं घर समुद्रावर आहे म्हणजे काय म्हणणार आपण समजणार, पाण्यावर तर काही घर नसणार. याचा अर्थ ते घराच्या बाजूला ही मोठी त्यांनी ओळख दिलेली आपल्याला. घर काही पाण्यावर नसते परंतु ते जमिनीवरच असून अगदी समुद्राजवळ असते एवढेच आपण त्या वाक्यातून लक्षात घेतो. अगदी समुद्रावर असे जरी मी म्हणत असलो तरी त्याचा अक्षरशः वाच्यार्थ सोडून देऊन मला काय नक्की म्हणायचे असते असे तुम्ही जाणता. ज्यावर कावळा बसला आहे ते माझे घर आहे असे जेव्हा तुम्ही म्हणता त्यावर जे घर माझ्या लक्षात येते ते कावळा वगळूनच. तसं नदीवर असलं म्हणलं तरी नदीच्या बाजूला आहे. ही एक लक्षणं सांगितली. ही कोणती लक्षणं सांगितलेली आहे? जहद लक्षणं सांगितली. आता अजत लक्षणं सांगणार ते काय बघा. आता ही काही सोपी भाषा आहे ना, पण आपण म्हणणार काय बाबा समुद्रावर घर आहे, गंगेवर माझं घर आहे म्हणजे गंगेच्या बाजूला आहे. बोललं तसा तरी पण तसा आपण नाही अर्थ घ्यायचा का लगेच गंगेवर घर बांधले आहे की नाही. ही लक्षणं. दुसरं, तांबडा जिंकला असे जेव्हा म्हणतो तेव्हा रेस्कोत बाबतच्या तुमच्या परिचयामुळे तांबडा घोडा जिंकला असे तुम्ही अर्थ घेत असता. रेसकोटमध्ये बसलेत आणि घोड्यांची शर्यत लागली आणि त्याच्यात तो म्हणला फक्त तांबडा जिंकला. आता तांबडा जिंकला म्हणजे तांबडा कलर कधी जिंकतो का? नाही, तो घोडा. मग तिथं तुम्ही काय केलं ॲड त्याच्यामध्ये अर्धवट बोलला तरी काय केलं एक गोष्ट. याचा अर्थ नुसता तांबडा जिंकला नाही, तांबडा घोडा जिंकला. या ठिकाणी बोललेल्या शब्दामध्ये काहीची भर घालून आपण त्याचा योग्य अर्थ लावत असतो. ही अजद लक्षणं. तिसऱ्या उदाहरणामध्ये त्या सुष्ट अर्थ घेण्याकरता बोललेल्या शब्दात काहींचा भर घालतो तर काही शब्दांचा त्याग करतो याच्यामध्ये. आणि आता पुढे तिसरा सांगणार आहे ती लक्षणं, त्याला भाग त्याग लक्षणं म्हणतात. ते सांगणारे वाक्यातील अनुशुद्ध अर्थ समजण्याकरता ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्या संस्कृतमध्ये लक्षणं म्हणतात. पहिल्या उदाहरणामध्ये आपण सरळ सरळ होणाऱ्या वाच्यार्थातून कळण्याकरता काही भाग काढून टाकतो. काय काय काढून टाकलं? सागर काढून टाकला. सागरावर गरे म्हणजे काय सागर. त्यास जहद लक्षणं म्हणतात. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण प्रत्यक्ष बोललेल्या शब्दात काहींची भर घालतो. त्यास काय घातली भर? घोडा. त्यास अजत लक्षणं म्हणतात. तांबडा जिंकला, तांबडा घोडा जिंकला. पहिल्यात काय गेलं? समुद्रावर घर आहे, समुद्र बाजूला काढला, समुद्राच्या बाजूला. वर म्हणण्यापेक्षा बाजूला असं समजलं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण प्रत्यक्ष बोलताना शब्दात काहींचा भर घालतो त्यास अजत लक्षणं म्हणतात. त्याच्यात काय शब्द घातला? घोडा. तिसऱ्यामध्ये लक्षार्थ समजण्याकरता काही भागाचा त्याग करतो आणि काहीची भर घालतो त्यास जहद अजत लक्षणा म्हणजे भाग त्याग लक्षणा म्हणतात. ती इथं वापरायची तत्वम असी. त्याची फोड करताना त्याच्यातलं सार घेताना ती लक्षणं इथे वापरायची. तत्वम असी या महावाक्याचा लक्षार्थ समजून घेण्याकरता तिसरी पद्धत उपयुक्त ठरते. ते आणि तू या दोहींच्याही उपाधी काढून टाकल्यावर जे राहते ते एक आणि तेच अनंत सत्य तत्व आहे. तिकडे काय सांगितलं? जीवाची उपाधी काढून टाकली आणि इकडं शिवाची उपाधी काढून टाकली. त्या दोन्ही उपाध्या टाकल्या तर आता इथं ते आणि ते तू काढून टाकल्यानंतर जे खाली असी त्याच्यावर आपल्याला आबाधित राहायचे. शास्त्राच्या अभ्यासाने आणि यथार्थ विवेकाने जेव्हा चित्तशुद्धी होते आणि जेव्हा ती व्यक्ती शरीर मन बुद्धीशी असलेल्या आपल्या तादात्म्याचा त्याग करते
बघा, तेव्हा तिला शुद्ध चैतन्यत्वाची, जे त्याच्या व्यक्तित्वाचा गाभा असते, त्याची जीव म्हणून आणि तेच मायाोपाधिक कार्य करताना ईश्वर म्हणून अनुभूती येते. बघा, कधी कळतं? शास्त्राच्या अभ्यासाने आणि यथार्थ विवेकाने. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी सांगितली. का सांगितली? तुम्हाला अनुग्रह भेटलाय, प्रबोध भेटलाय, स्थिती झालेली आहे, तरी काय झाले काय मिळाले हे कळण्यासाठी त्याची गरज आहे. आपण बरोबर चाललंय का नाही मॅप टाकून बघतो, तर आपण म्हणतो अरे मी चुकल्यासारखं वाटतं, आपण होतो तर नाही म्हणतो मॅप बरोबर दाखवतोय. कन्फ्यूज होतोच माणूस या मार्गाने जाताना. म्हणून ते म्हणले न घ्यावा संशय. येणार संशय, कारण नवीन एरियात चाललोय ना आपण. शास्त्राच्या अभ्यासाने आणि यथार्थ विवेकाने शास्त्र अभ्यास सारखी करणार आहेत हो, पण नेमकं त्यांना काय सांगायचंय हे कळालं पाहिजे. आता मला एक काय त्यांचं नाव तुम्हाला सांगता येईल बघा. भागवत मध्ये एक आहे, त्यांना एक वेगळं नाव टाकलेले, नास्तिकाच्याही पुढचं एक नाव टाकले त्यांना. हा, चारवाक. चारवाक. तर असे आपले 4-6 माणसं वाचत होती भागवत, आणि चांगले नेहमी वाऱ्या पंढरपूर एक सप्ताह सोडणारे नाही असे भागवत वाचत होते 4 जण. आणि त्याच्यात आलं देव असता तर दिसला असता, देव कुठं आहे काय काय चाललंय वगैरे, आणि त्यांच्या सगळ्यांचा गोंधळ झाला. त्यांचं चाललंय वाचन, मी काय त्या रोडने चाललो तर म्हणलं बघितलं, हो म्हणले बरं झालं या म्हणले. बघा ना नाथबाबा जर असं बोलायला लागले नाही का, तुम्ही कधी कधी म्हणता ना, मग त्यावेळेला आपण म्हणतो की कोण बोलले याच्यावर महत्वाचे. अर्जुन बोललाय, धृतराष्ट्र बोललाय, संजय बोललाय का भगवंत बोलले त्याच्यावर ते. तर मी म्हणले हे म्हणले नाथबाबा म्हणले भागवतात नाही, हे म्हणले ज्ञानेश्वरीच म्हणते, ज्ञानेश्वरी म्हणते, पण कोण म्हणतं तसं भागवत. मग मागचं पुढचं वाचल्यावर कळालं हे चार्वकांचं मत आहे. नाथबाबा म्हणतात म्हणजे नाथबाबा म्हणत नाही, ते त्यांनाच कोणाचं तरी मत सांगतात. मग ते वाचताना बुद्धी सुद्धा काय झाली पाहिजे. म्हणून शास्त्र वाचलं पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, पण वाचताना उगाच वाचून पुढे जायचे म्हणून नाही. मग भाव धरूनी बरं, मग या स्टेप केल्यात. मग आता तिसरी गोष्ट आहे, अनुभव आला पाहिजे तुला. ग्रंथ वाचतो हो वाचतो, भाव धरून वाचतो 100%, अनुभव नाही. मग काय याचा अर्थ मागचं काहीतरी मिस्टेक, या दोन्ही गोष्टींनी गेल्यावर होणारच तुला ती गोष्ट. मग त्याने विवेकाने जेव्हा चित्तशुद्धी होती, यथार्थ विवेकाने चित्तशुद्धी होती, काही झालं तर अधिष्ठानाकडे दृष्टी गेली बाई आपली. काही झालं अधिष्ठानाकडे दृष्टी जाईल. केव्हा जाईल? सोपे का अधिष्ठानाकडे दृष्टी जायला? धर्मराज बघा ना कसे आहेत, अर्जुन कसा आहे अधिष्ठानावर आहे. तू कशाने बुद्धी होती अधिष्ठान, अधिष्ठानावर बुद्धी कशाने स्थिर राहते? चित्तशुद्धी झाली पाहिजे. चित्तशुद्धी झाली तर एकच लखलखिक तेज परमात्मा स्वरूपात त्याला वाटत जाईल. जरी त्याला विचित्र वर्तणूक भेटली तरी तो त्याच्या सुद्धा तेच पाहणार. विवेकाने एक अद्वैत ब्रह्म पाही, दुसरे अनिक काही नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई, हे प्रमाण पाही वेद वाक्य. हे प्रमाण पाही वेद वाक्य, प्रपंच पाही उलट. हा करेक्ट. प्रपंच मिथ्या वस्तूच्या ठाई. वस्तू दिसते पण ती कशी आहे? मिथ्या आहे. हे वेद प्रमाण पाही. तिसरी दुसरी अनिक काही नाही, बस एक पहिलं, एक अद्वैत ब्रह्म पाही, हा शेवटची टूक. बस आता हे दोन वगळून टाकायचं. एक अद्वैत ब्रह्म पाही, हे प्रमाण वेदवाक्य. बघा इथं आता ह्याची जोड लावायला आपली बुद्धी जरा, आता हे हिला सुचलं कसं हे सांगायला, पाठ आहे पण हे इथं बसलं पाहिजे. आणि याच्यातून चित्तशुद्धी होते ना, त्यावेळेला असं होणार. ते त्या क्षणाला आठवतंय ना आपल्याला, समजायचं. अशी काहींची स्टेप आहे, औषधाची गोळी खाल्ली का नाही, बीपीची गोळी खाल्ली का नाही, खाल्ली का नाही. आता याला याच्या प्रकृतीचं नीट सुधरानी. बरं, जो दुसरा देणार आहे तो त्याच्यापेक्षा वेडा असतो. मी दिली पण काल दिली का आज दिली मला माहित नाही म्हटलं. हे असे सगळे चक्रम, हे असे ग्रंथ वाचायला असतील तर बुद्धीचा घोळ.
एक त्याला त्याला नाही तर 8-8 15 दिवस गोळ्याच नाही भेटायचे एकतर त्याला. हं? कुठे आलो होतो आपण? हां, चित्त शुद्ध पाहिजे. त्यावेळेला बोध आठवतो, प्रसंगाला का नाही आठवत? का कर्णाला बोध आठवलं नाही? काय कर्णालाच नाही आठवलं ना? आठवते का? काय आठवलं नाही कर्णाला? हा हा, जी ऐन वेळेला तुला गरज पडेल तेव्हा परशुराम म्हटले होते ती तुला विद्या त्यावेळेला आठवणार नाही, कारण तू छल कपट करून घेतलेली आहे माझ्याकडून. छल कपट करून कधीच विद्या हासिल नाही करायची. पैसे देऊन भेटणारी विद्या सुद्धा विद्या नाही आहे ती. पैसे देऊन मिळत नाही ती विद्या. ती विद्या जेव्हा हृदय प्रसन्न होय त्यावेळेला ती विद्या भेटत. अशी दोघांची हृदय प्रसन्न होईल तेव्हा ती विद्या भेटते. देणाराचं आणि घेणाराची भूमिका पाहिजे. तुमच्या जवळचा असू द्या बरोबर दुकानदार, हे नका घेऊ तुम्ही, हे नका घेऊ. मी विकायला नाही मांडलं का? मांडले, पण तुझी माझं रिलेशन आहे, तुझं ऐकण्यातला आहेस, तू नको घेऊ हे. ते चित्तशुद्धी त्यावेळेला बोध त्यावेळेला आठवला जातो. त्याला नाही आठवलं का? चित्तशुद्धी नव्हती, दुर्जनांची संगती होती. कळत होतं पण वळत नव्हतं. नाही बोध आठवणार. किती बारकावेत, जेवायचं सुद्धा नाही कोणाच्या घरी, त्याच्याच घरी जेवायचं. चित्त शुद्ध आहे त्यांच्या घरी, त्यांच्या पलगाव सुद्धा गेलं बसायचं नाही. बघा किती बारकावेत. किती बारका. संगत मत करना झूठी दुनिया है उल्टी बुरी, अपने पल्लों से दाम खर्च के अपने सर पे लंगोटी, संगत मत करना झूठी. काय अजून आठवतं? कबीरा संगत साधू की जो की भुसी काय, घुशी काय, भुशी काय. खीर खांड पकवान न मिले, त्याचा काही उपयोग नाही. त्यांनी नीती सुचणार नाही. नीती सुचण्याचं उदाहरण भागवत मधलं आणि महाभारतामधलं. भगवान कृष्ण जेवायला कोणाकडे गेले? अलिशान सोय केलेली राजाने. दासी पुत्राकडे गेले तर राजाकडे नाही. दासी पुत्राने दिली साल्ट. हा, अजून सांगायचं होतं. आणि भीष्माचार्यांना का सुचत नव्हतं? नुसतं त्याच्या अन्नावर पोचलेला होता ना दुर्योधनाच्या, नीतिमत्ता सुचेना. आणि लास्टला सुचली कधी? शरपंजरी पडल्यानंतर. का? द्रौपदी हसली, म्हणले आता लय विवेकाच्या गोष्टी सांगायला लागल्या का? ते म्हणले त्यावेळेला बरोबर आहे म्हणले तुमचं. त्यावेळेला त्या दृष्टाचं अन्न खाल्लं होतं, त्याचं माझ्यामध्ये होतं ते. आता हे अर्जुनाच्या बाणाने ते निघून गेलं, म्हणून नीतिमत्ता सुचते. चित्तशुद्धी होते जेव्हा, तेव्हा ती व्यक्ती ज्याची चित्तशुद्धी झाली तो शरीर मन बुद्धीशी असलेल्या आपल्या तादात्म्याचा त्याग करते. बघा, चित्तशुद्धी झाल्यानंतर विवेक सुचला जातो, शास्त्राचा गुढार्थ कळला जातो. त्याच्यानंतर शरीराशी मनाशी बुद्धीशी असलेल्या आपल्या तादात्म्याचा त्याग करते. आहे त्याच्यातच, पण तादात्म्याचा त्याग केलेला आहे. तेव्हा तिला शुद्ध चैतन्यत्वाची, जे त्याच्या व्यक्तित्वाचा गाभा असते त्याच्याजवळ तो जाऊन राहतो, मुळाशी जाऊन भेटतो. जीव म्हणून आणि तेच माया उपाधीतून कार्य करताना ईश्वर म्हणून अनुभूती येते. जेव्हा इकडे होता तेव्हा याची नाता इकडे कुठे गेला? मूळ स्वरूपामध्ये गेलेला आहे तो. शरीर मन बुद्धी टाकली का जीवाची पण जीवपणा पण गेला आणि शिवपणा पण गेला. शेवटचे 2 श्लोक आहेत, 48 आणि 49 नंबरचा. कोणती लक्षणं वापरायची त्याच्यातली ती महत्वाची सांगतात. भागत्याग लक्षण. हाच तो देवदत्त या वाक्यातील विरुद्ध भागाचा त्याग करून ज्याप्रमाणे देवदत्ताचे अनन्यत्व सांगितले जाते, त्याप्रमाणे ते तू आहेस या महावाक्यातील दोन्ही बाजूंचे विरुद्ध धर्म सोडून, बघा, ईश्वर आणि जीव या दोहींचे मूळ परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवून, बघा, ईश्वर आणि जीव दोहींचे मूळ स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे हे काळजीपूर्वक, ईश्वर आणि जीव या दोहींचे मूळ परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे काळजीपूर्वक लक्षात ठेवून त्या दोहींमधील अनन्यत्व शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. त्या दोघांमधलं ऐक्यता कशाने हे जाणून घ्यावे. कोणत्या लोकांनी घ्यावे जाणून? शहाण्या लोकांनी. अशा शेकडो महावाक्यात ब्रह्माचे आणि जीवाचे अनन्यत्व आणि अखंड भाव कथन केलेला आहे.
त्याची कधीच ताटातोड झालेली नाही. अखंड आहे आणि अनन्यत्व आहे, ते दोन्ही मिळून एक आहेत. उदाहरण दिले देवदत्ताचं बघा. जेव्हा असे म्हटले जाते की अनित्य, गुदमरलेला, दुःखी, अपूर्ण असा तू नित्य, सर्वव्यापी, परमानंद स्वरूप, परिपूर्ण ईश्वर आहेस, तेव्हा या महावाक्याचे आकलन व्हावे. म्हणून तू तुझ्या भोवतालच्या या सर्व अपूर्णता नाहीशा केल्या पाहिजेत. तुझ्यातील विचारामागील चैतन्याचे स्फुल्लिंग हेच ईश्वरामध्ये कार्य करणारे चैतन्य आहे. आपल्याला हे समजावे म्हणून एक उदाहरण दिलेले आहे. आपण कसे त्यांनी जरी सांगितलं तत्वम असी, ते तू आहेस, पण आपल्याला तर वाटते मी अनित्य आहे, मी गुदमरलेला बाबा हैराण झालेलो आहे, दुःखी आहे मी, अपूर्ण असा तू नित्य, सर्वव्यापी, परमानंद स्वरूप, परिपूर्ण ईश्वर आहेस, असा ते महावाक्य सांगते. कोणाला सांगते? ज्याने ही भूमिका करून घेतलेली, मी अपूर्ण आहे, मी थकला भागलेला, गुदमारलेला आहे. मग त्यावेळेला सांगतात, मग त्यालाच म्हणले तू तेच आहेस. मेलेल्या माणसाला त्या चैतन्याला सांगितलेले, सच्चिदानंद बाबाला, तुकाराम महाराजांना ते सांगितलं, तेव्हा त्यांना प्रश्नच पडला. मग त्याच्यातला कसा मी आहे ते समजून घेतला पाहिजे. मग त्या अपूर्णता नाहीशे केल्या पाहिजेत अवतीभोवतीचं जे, आणि मी पक्क कशाने येते याच्यामुळे मी अपूर्णतो आहे. हे ड्रॉप तुझ्यातील विचारामागील चैतन्यत्व स्फुल्लिंग हेच ईश्वरामध्ये कार्य करणारे चैतन्य, आपल्याला हे समजावे म्हणून उदाहरण दिलेले आहे. उदाहरण आहे, हाच तो देवदत्त. या वाक्यातील तो आणि हा ही दोन सर्वनामे दोन वेगळ्या गोष्टी निर्देशित करतात. जर ते हे सर्वनाम दूरच्या वस्तूचे निर्देशन करीत असतील, तर हा हे सर्वनाम जवळच्या वस्तूचे निर्देशन करते. तो हा बघा, देवदत्त नावाचा मनुष्य समजा काशीमध्ये भेटला आपल्याला, आणि खूप पैशावाला आहे, श्रीमंत, आणि त्याने तिथं पंक्तीच्या पंक्ती घातल्या होत्या आणि लोकांना खूप काही देत होता. आणि नंतर 1 वर्षभराने 2 वर्षांनी हे जे साधू फिरत आले, आणि ते आले एका गावात. त्या गावात त्यांना तसाच माणूस दिसला. तर त्यातलं एक म्हणतो, तो हा देवदत्त आहे. दुसरा म्हणतो, काय बोलताय तुम्ही, याची पर आबळ झाली, कपडे बिपडे फाटके, याची दुर्दशा झालेली आहे. तो कुठे आणि हा कुठे? तो कुठे? तो मोठा सेठ आणि तेवढी पंक्तीच्या पंक्ती घातल्या होत्या, हा याची खायचे मारामारी. आता तो देवदत्त. हा, मग त्याच्यातलं काय ड्रॉप करायचं? त्यातलं तिकडचं त्याचं ऐश्वर्य, त्याचे गुण, त्याची चाल वगैरे, त्याचं सगळं भव्य दिव्य ते ड्रॉप करायचे. आणि इकडचं काय ड्रॉप करायचंय? भंगार, अति परिस्थितीने नाजूक झालेला, ते त्याचं ड्रॉप करायचं. ते जे तुम्हाला कन्फ्यूज करते, हे असं कुठं आहे, ते ड्रॉप करायचं. तिकडं तोले मोठा आहे, ते ड्रॉप करायचं. आणि मग ते दोन्ही टाकल्यानंतर मग कळणार, अरे हा तोच हा आहे. कोण? देवदत्त. बघा, हाच तो देवदत्त. या वाक्यातील तो आणि हा ही दोन सर्वनामे दोन वेगवेगळ्या गोष्टी निर्देशित करतात. जर ते हे सर्वनाम दूरच्या वस्तूचे निर्देशन करते, तर हा हे सर्वनाम जवळच्या वस्तूचे निर्देशन करते. तो जॉन हाच मनुष्य आहे. चेंजेस होतात का नाही याच्यामध्ये? तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जर शोधायला गेलं तर तो दुसराच दिसतो. एक क्लिपला शिवाजी महाराज फिरत आले आग्र्यावरून सुटून, आणि भगवे कपड्यामध्ये, सगळे साधू भगव्या कपड्यामध्ये, आणि जिजाऊ साहेबांना भेटल्यानंतर दर्शन केलं दोघांनी. तर हे भगव्या कपड्यामधले होते, ते मोठमोठे रडायला लागले. आता त्या पण जरा थकलेल्याच होत्या. त्यांनी दुसऱ्या मोठ्या साधूला विचारले, यांना काय झालं? ते म्हणले, आईची यांची ताटातूट झालेली. आता झाली का हिस्ट्री? यांची जागृत झाली. हे उठून आले आणि समजोता करायला लावल्या. हात ठेवल्या बरोबर त्यांना संवेदना जाणवल्या. काय असेल बघावर. आणि हात ठेवल्याबरोबर संवेदना जाणवल्या, आणि नुसते हे काढल्यानंतर शिवा, बाकीची सगळी बसने लिखापरी करीत होते, कोण? सगळे राजे म्हणून उठले. आता पोशाख चेंज केला होता, पण त्यांनी ओळखलं का नाही ते हेच आहेत म्हणून. मग काय टाकलं त्यांनी? ते म्हणले, तुम्ही साधू कसे झाले? ते आपल्यासारखीचे कर्म नव्हते. साधू कसे झाले इथपर्यंत यायला तेच कारणीभूत होत, है की नाही? तर ते म्हणतात, तोच जॉन हाच मनुष्य आहे. असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा तो जॉन हा अन्य वेळी आणि अन्य ठिकाणी असलेला असतो.
तर हा मनुष्य आता आज पाहिलेला असतो, परंतु हे दोघेही एकच आणि तीच व्यक्ती असते. वेळ आणि जागा बदललेली असली तरी व्यक्ती तीच राहते. या ठिकाणी आपण विरुद्ध उपाधी, विरुद्ध धर्म बाजूला ठेवू, तो आणि हा मनुष्य एकच आहे हे यथार्थपणे जाणतो. बघा काय टाकलं, विरुद्ध दोन्ही धर्म टाकून दिले. तसे आपल्यामधली जो असणारा भाग आहे जीवपणा किंवा तिकडे असणारा शिवपणा, हे दोन जर बाजूला केले तर जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग. मानव देव आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आपण असा नाही अर्थ काढीत की मानवाचा आकार हा देवाचा आकार आहे बघा, किंवा मानवाचे रूप देवासारखे आहे, किंवा मानवाचे दोष हे देवाचे दोष आहेत. आपण एवढाच अर्थ घेतो की मानवात दिव्यत्वाचे सार आहे. तो देवदत्त हाच माणूस आहे. यातील उदाहरणाप्रमाणे तत्वमसी या महावाक्यातील 3 विरुद्ध उपाधी दूर केल्या तर जे खाली राहते तेच अनंत सारतत्व होय. मानवाला जन्म असतो तर ईश्वर अज आहे, मानवाला मर्यादा आहे तर ईश्वर असीमित आहे, मानव मर्त्य आहे तर ईश्वर अमर आहे. हे सर्व गुण बाजूला करा, जे राहते ते शुद्ध तत्वच, शुद्ध चैतन्य तत्व आहे. मानवातील आणि ईश्वरातील हे सार तत्व समजल्यानंतर ईश्वरातील मूलभूत गाभा हाच मानवातील सारभूत गाभा होय असे ज्ञानी पुरुष समजतात. मानवातील आणि ईश्वरातील जे सार तत्व समजल्यावर काय समजलं, दोघांमधलं मूळ तत्व कळाल्यानंतर ईश्वरातील मूलगाभा हाच मानवातील सारभूत गाभा होय असे ज्ञानी पुरुष समजतात. अशा रीतीने शेकडो महावाक्य ब्रह्म आणि आत्मा यातील महान एकतेचे निर्देशन करतात व त्याची प्रशंसा करतात. बघा सगळे जेवढे आहेत ना, प्रत्येक या अँगलने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. मी शरीर इंद्रियांच्या द्वारा बाहेर अवलोकन करतो तेव्हा मला वस्तुमात्राची जाणीव होते. मी स्वतःला शरीर समजतो आणि त्याच्यापासून बाहेर टाकलं का मला वेगवेगळं दिसलं जातं. मी शरीर इंद्रियाच्या द्वारा बाहेर अवलोकन करतो तेव्हा मला वस्तुमात्राची जाणीव होते. मी जेव्हा देहाच्या अतीत होतो तेव्हा मला वस्तू जगताचा निराश होतो. बघा पुढे बाबा म्हणतात जिथं चुकलं तिथं नीट करायचं. मग आता चुकले कुठं? एक सकाळी अनुभूती मला आली एक वेगळी. सकाळी आम्ही तिकडे त्या गार्डनमध्ये राऊंड मारायला जातो, तर मी यांना म्हटलं होतं ना तुम्ही लॅपटॉप घ्या, स्क्रीन घ्यायची अशी लावायची, कीर्तनाला गेलो आणि दाखवायचं. तसं आज तिकडे त्या मैदानामध्ये एक गुजराती ताई होत्या वयस्कर. ते काय ओळख नाही काय नाही, राम राम म्हणलं आपली काय ओळख नाही. मला वाटलं बुक्का लावलंय म्हणून पाहिलं, काय राऊंड मारता मारता परत येताना पाहिलं तर त्या परत तर ते एक कार्ड देत होते आणि ते म्हणले हे बघा आमचे प्रेम वगैरे पुढं काहीतरी नाव होतं, हे महाराज शांतीचा संदेश देतात बघा. बघ तर तिथे एक चाले म्हणले तिथे जाऊन बघा. तिथे 3 लॅपटॉप ठेवलेले होते, 2 माणसं होती तिथं आणि जो बसेल त्याला ते तुम्ही जर कंपनीत लावता ना त्या पद्धतीने, आणि फक्त 5 मिनटं बघा, 5 मिनटं बघा तर ती तुम्ही वापरू शकता. आपण ज्यांना मुलं होणार आहेत ना ती वापरू शकता. ते म्हणले तुमची बाळ असतं ना, बाळ जन्माला आलेलं ते पहिले आल्या असं बघत असतं नुसतं. तर बाबा काय म्हणतात, परीक्षण करतो ना तो, परीक्षित मला कोणी सांभाळतो, तो बाळ बघत असतो इकडे इकडं. आणि तो काय बघत असतो माहिती, त्याचा ID प्रूफ शोधत, त्याचा ID शोधत असतो. ID म्हणजे काय, मी कोण आहे बघा. तसं आपलं इंटरनेट तो इकडे इकडे. नंतर तो पालथं पडायला शिकतो. पालथं पडल्यानंतर तो बाजूला बघतो. जर आता आपल्या मराठ्यांच्यामध्ये मुलगा जन्माला आलाय आणि जन्माला आल्या जर त्याला जर ब्रिटनमध्ये ठेवला तर मराठ्याचा पोरगा कोणती भाषा बोलेल, इंग्लिश, कारण त्याच्या अवतीभोवती चालतो तो, ते कॅच करतो तशा प्रकारचा बोलतो. त्याच्यानंतर त्याला तुम्ही त्याचा ID प्रूफ सांगता, हे बघ हे तुझं घर, हे तुझं नाव, त्याला फार उलटा पालटा करून टाकलं त्याचा ID प्रूफ सगळा. त्यांना सांगायचं तर आहे मी हा कोण करावे. त्याच्यानंतर मग त्याला तुम्ही असं, हे आपलं घर, हे दुसऱ्याचं घर, ही आपली जात, हा आपला पंथ, हे त्याला सांगता, हे तुझं नाव. त्याला तिथं काय सांगायला होतं, त्याला सोहम झोझो रे बाळा. त्याच्यानंतर मग तो सगळ्या प्रक्रिया शिकत जातो. ते म्हणले जसं भांडण सुद्धा तो कुठे शिकतो,
ज्यावेळेला आईचं आणि वडिलांचं भांडण पाहतो त्यावेळेला त्याला ती पण ट्रेनिंग तिथे भेटते. ते म्हणले त्याला त्याच्यासाठी तुम्ही असं करा म्हटले. जसं आपल्याला जेवायचं असलं का आपण हॉटेलमध्ये जातो, तशा अशा काही जागा ठरवून ठेवल्या पाहिजे. या दोघा नवरा बायकोला भांडायचं असेल तर तिकडं जाऊन असं घोटीला गेलं होतं बरं का. जर तुम्हाला काय कोणाच्या कानात बोलायचं असेल तर एक 10 बाय 10चं रूम केलं होतं, तिथं जाऊन बोलायचं आणि आपलं यायचं. आता आपल्यासारखा जर गेला तर बाहेर आलो सगळे विचारत बसतील परत काय झालं आतमध्ये, आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये सगळं तुम्ही त्याला शिकून परिपक्व करता, तोच सगळं शिकतो. तर तुम्ही जर त्याला पहिल्यापासून जर हे शिकवलं, हे मदालसाने शिकवलं, हा देह नाशिवंत, आणि ते 5-5 मिनिटं शिवाय एकदम स्टँडर्ड लोक आपल्या अशी नाहीत हो. पण ते आपल्याला विनंती करून बघा बघा, आणि नंतर आता तुम्हाला गोडी लागेल ना, मग आता तुम्हाला ते काढले याच्यावर तुम्ही सर्च करा, तुम्हाला गुगलवर हे सगळ्या गोष्टी भेटतील. मी देईल तुम्हाला ते. तसं आपल्यामध्ये ते ठरवलेले. आपण जेव्हा शरीरातून पाहतो, मी शरीराच्या द्वारा बाहेर अवलोकन करतो, तेव्हा मला वस्तुमात्राची जाणीव होते. जगत केव्हा दिसतं, मी शरीराकडून ती नजर तिकडे फेकली का मला ते तसे दिसतात. मी जेव्हा देहाच्या अतीत होतो, मी देहाच्या पलीकडचा आहे, तेव्हा वस्तू जगताचा निराश होतो. मी स्वतःला देह समजत नाही, देहाचा निराश केला, मी म्हणजे हे नाही तर ते म्हणजे सुद्धा ते नाही, असं मग ते गायब होतं. जेव्हा मनाच्या अतीत होतो तेव्हा भावना नाहीशा होतात, संपलं, भावना संपल्या, संवेदना संपल्या. आणि जेव्हा बुद्धीच्या अतीत होतो तेव्हा मनक्षोभही संपुष्टात येतो. बुद्धीच्या मर्यादेच्या पलीकडे गेलो, माझ्या मनाला राग आला, मला लय आवडलं, हे सगळे संपवून जातं सगळं. माझ्यात जर काही राहत असेल तर केवळ चैतन्य तत्व, बस. अशा जर अँगलने आपण गेलो तर त्या चैतन्य तत्वामुळे मी जेव्हा शरीर मन बुद्धी शिवाय बाहेर पडतो, बघा, त्या चैतन्यामुळे मी जेव्हा शरीर मन बुद्धी शिवाय बाहेर पडतो तेव्हा मला जगाचा दृश्य भावना विचार दिसत नाही. बघा, चैतन्यामुळे मी बाहेर पडतो, पण बाहेर पडताना कोणत्या भूमिकेतून, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, यांचा निराश करून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मला जगाचा दृश्य, मग दृश्य दिसत नाही. मग ते दृश्यच नाही दिसलं तर त्याच्यामुळं काही भावना निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळं विचार दिसत नाहीत, कारण तो माझा शरीर मन बुद्धी यांनी लावलेला अन्वयार्थ होता. मी त्याच्यामध्ये आता मी तिकडून पलीकडं गेलो. जेव्हा उपकरणे दूर करता तेव्हा उपकरणाच्या द्वारा मी अवलोकन करीत असलेल्या वस्तूही दूर होतात. आणि असतो कशात तो, त्याच्यातच आहे पण त्याच्यात नाही. उपकरणे दूर होतात तेव्हा उपकरणाच्या द्वारा मी अवलोकन करीत असलेल्या वस्तूही दूर होतात. त्यावेळेला मला अंतर्बाह्य सर्वत्र जे दिसते ते दुसरे काही नसून चैतन्य असते. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. याच अर्थाने श्रुती म्हणतात की माझ्यातील आत्मा आत्मतत्व हे ब्रह्मच अखिल सर्व विश्वामागील सत्य तत्व आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. त्यावेळेला श्रुती म्हणतात तुझ्यातील आत्मा आत्मतत्व हेच ब्रह्म आहे. तत्वम अशी ते ब्रह्म आहे आणि अखिल सर्व विश्वामागील सत्य तत्व, या जगाच्या सगळ्या पाठीमागं जे घडामोड करतोय ते जे तत्व आहे ते आणि तू एकच आहे, असे सर्व श्रुती ग्रंथ सांगतात. इथे या विवेक चूडामणी भाग क्रमांक 1 आणि त्याचा सांगता होती 249-48. आता अजून जवळजवळ 250 श्लोक, 230 का 35 आहेत काय, ते दुसऱ्या पार्टमध्ये, तो आपण उद्या पाहूया दुसरा पार्ट. आज आपल्याकडून न ठरवता भगवंताने आपल्याकडून हे करून घेतलं. आता पुढचं करून घेतो का नाही, काय काय मध्ये काय होईल सांगता येत नाही, परंतु आपल्याकडून करून घेतलं. एक भाग चांगली गोष्ट आहे, आपल्याकडून भगवंत चांगलं काहीतरी करून घेतो, त्या विचारामुळे आपल्या बुद्धीमध्ये पालट 100% होतो. आज आपण विवेक चूडामणी ग्रंथ भाग क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 249 पर्यंत येऊन थांबलो. उद्यापासून आपण दुसरा भाग पाहणार आहे. झालेली सेवा. आज 10 मिनटं आपल्याला लवकर शाळा सुटणार, ठीक आहे ना. काही कोणाला बोलायचं आहे का काही त्याच्याबद्दल, काही कोणाला बोलायचं असेल 1 मिनटं 2 मिनटं तर आपण बोलू शकतो, आहे की नाही. नाहीतर आपण आपल्या घरच्या कामाला निघूया. उद्या संध्याकाळी 7ला भेटूया. झालेली सेवा भाग क्रमांक 1
विवेक चुडामणी झालेली सेवा, सांगता झालेली या भागाची. उद्या बाकीचा दुसरा बघूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चुडामणी ग्रंथ, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात भाग्यज्ञ दोषाये दोषो मज द्यावे फसाय नाही. जय घरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अति वाढो. तुता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांची तो ते लाभो रामी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया उदा. जा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. ओरते जे हरणव पियुषांचे चंद्रमेचे अलांचन. मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन. सोय देव बिंबवना सर्व सुखी. पूर्ण होई तिन्ही लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृश्य